राम राम मंडळी, कसे आसात? बरे आसास ना? हा हा कधी येलास मुंबईसून? हा, गाडी बिडी लागाक नाही ना? काय म्हणतास? हा, आता होतं आता जादा गाडयो सोडले नाहीत ना, आणि मोदी सरकारान ते फुकट प्रवासांचं ते काय विचारू नका. तर नशीब मोदी आपले लोकांसाठी काहीतरी चांगला करतात. आणि राणेसाहेबात म्हणजे काय विचारूच नको. ते बरोबर चांगला करून घेतले. असो, तर मी आज कित्या तुमच्या भेटी केल्या माहिती आहे? मानवणी गजाल सांगताय. ब्रेकिंग न्यूज असा मोठी गावसून इलेली ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज म्हणजे आबान घातल्यान दाबान बोंब मारल्यान बाबान, या गजालीचं नाव आहे. आबान भोकात घातल्यान दाबान बोंब मारल्यान बाबान. आता विश्वसनीय सूत्राकडून दिलेली ही बातमी तर काय असता, आता मुंबईकार येयल्यात, कोण घर झाडतात, कोण काय झाडतात, कोण स्वतःक झाडतात, कोण बायकोक झाडतात, कोण पोरग्यांका झाडतात. प्रत्येक घरात ह्या चाललेला हा. तर असोच आबा सारंगांचो आबा हो. होय होय, मुंबईक असता ना तो कामाक. तो येलो हा आणि येऊकच आहे ना. गणपती हा म्हटल्यानंतर स्वतःच्या घरातल्यानंतर गणपतीक येऊकच, आणि तो येतो दरवर्षाक येतात, सगळी झाडलोट करतात. म्हणजे 7-8 दिवस तरी अगोदर येतलो, आणि तो सगळा घर बीर सगळा साफ बीप करणार, झाडू बिडू मारणार. म्हणजे काही 40% अडकलेली आहेत, काही काय असतात, काही कोपऱ्यात काय कोणी काय गांधील माशीन घरटा बांधले असन काय असत, तर सगळा साफ करून टाकतलो. आणि परत रंग पण मारतलो सगळा. हो, आपण कशी दिवाळीक जसं साफसफाई सजवता वगैरे तसंच. गाव चतुर्थी म्हणजे गावची दिवाळीच हो एक प्रकारे. होय होय, सगळे. आणि काय आहे की का तो रुबाब. आता कोरोना येला म्हणून जरा नरम पडली आहेत सगळे, नाही तर रुबाब विचारू नको. तो आमचा तो ह्यो बाबी, वारंगांचो बाबी हो, तो मुंबईसून येतलो आणि काय अगदी वाडीत फिरतलो. म्हणजे रेडिओ काकेक लावून गाणी ऐकत फिरता सगळ्याकडे. त्याची पद्धत म्हणजे मी कोणतरी मोठं असेल किंवा काहीतरी मोठेपणा दाखवसाठी, आणि मुंबईतल्यांची अशी सवय असा मोठेपणा दाखव. पण आता कोण विचारित नाही हा मोठेपणा, कारण गावचेच आता मोठे झाले होय ना. मग पहिले एक जरी माणूस मुंबई घेऊन निघालो तर सगळी आवाड सगळी पोचू घ्यायची. मोठ्यांका 2 रुपये, बारक्यांका 8 आणे किंवा 4 आणे, सगळे पोचू घेणाऱ्यांका ठरलेला. आणि नात्या का गोत्याचं नसलो तरी रडतली, डोळ्यातला आसवा पण काढतली. अरे खैच चाललो आयो, काय दुबईक चालला की काय चालला, मुंबईक जात आलो. पण पूर्वी असा होता, माझ्या लहानपणचं मी सांगते तुमका. असे सगळे म्हणजे वाडीतली सगळी पोचू घ्यायची. आता मुंबईवाले इलो कधी नाही जाता कधी, ह्या कळतच नाही. आणि कोण तशी काय ते पहिले जशी मुंबईवाल्या किंमत होती, म्हणजे मुंबईवाले इलो ना तर सगळे वाडीतली भेटा घ्यायची त्या का. मिठाई वगैरे आणि ती खाऊक मिळतली ते. आणि परत कोणी जिलाबिलान काय भेट दिल्यान काय असल्यानंतर आपली घेऊन येऊया म्हणून सगळी भेटा घ्यायची. आता काय कोणी येत नाही, विचारितच नाही. त्यांका हाक मारूची लागता. पहिले भेटा घ्यायची, आता नाही. आता मुंबईवाल्या गाववाल्यांका हाक मारूची लागता. काय हो गोड्यानो, कशा असास? अरे मीच बघलंय ना तुका, कधी येईल तू? बरोबर असस मग. कसा चालला मुंबईत? काय कोरोना बिरोना खय?
अरे होय करा. हां, कोरोना वगैरे काय ना आता सपतीला बाबा बरा होईत जायत तर लय आम्ही हाल पेष्टा सण काढला. तर हे अशा गजाली चलतात. कोण कोणाचा लगीन झाला काय विचारतं, याचा झाला काय त्याचा झाला काय वगैरे चालला. तर काय सांगायचा मुद्दा असो तो माझं की आबा सारंग ह्यो घर साफ करीत होतो. घर साफ करताना त्याने शिडी घेतल्या नव्हती. शिडीन तो सगळा खळ्यातून म्हणजे खळ्यातल्या बाहेरचं जे बाजू असताना म्हणजे झडिओ बांधतात हां, तर त्या बाजून तो साफ करीत होतो तो झाडू घेऊन सगळा. आणि बाहेर एक लाईटीचा बटन होता. ते आता काय पावसाचे दिवस असतात म्हणून कोण बघता काय आणि कोण ह्या करता. पण काय होतं झाडताना त्याच्या लक्षात येला तर त्या लाईटीच्या त्या ह्याच्यामध्ये प्लग घालतात ना, पिन असतात ना, तर 3 भोकात आता असतात हां, तर ते एका भोकात ना गांधील माशीन घरटा बांधला नव्हता. आतमध्ये माती दिसत होती म्हणजे घरट्याची. तर ह्याने ह्याच्याकडे होता शर्टाक पॅन, त्या पॅनानं बघल्यान तिने काढू तर काय पॅन मोडला. मग तिने हाक मारल्यान गो कल्याणी काय हो जरा बायग्याक सांग जरा कडकसा काहीतरी देऊ जरा ह्याच्यात ह्या बटनात ह्या झाला आवश्यक तुमका लक्ष नसतं तुमचं काय कधी. मी येतले सवय हे सगळं झाडलोच करता. बाकी तुमका वर्षभर काय देवान हातबीत दिल्यानच की नाही. आता मुंबई आलो ऐकान घ्यायचा, कल्याणी ऐकान घेता नाहीतर घो कल्याण करायचो त्याचं तिचा. आणि बायग्यानं आणल्यान काटूक घेतल्यान आणि ते ढोमसूक लागलो तर काटूक मोडला. शिळा पडली तुझ्या तोंडार अगो चांगल्यासा कडकसा घे काहीतरी म्हणून त्यांनी हीर आणल्यान. हीर घातल्यान तो हिरव मोडलो. गांधील माशीचा घरटा आता काय पटकन येता. अगो कडकसा काहीतरी घेऊन ये न तुटणारा. बाबानं दाबान आणू. हां दाबान घेऊन ये. तिने दाबान आणल्यान आणि हो बघल्यान आणि चुकान बटन चालू होता. हो ह्यानं जर दाबान घेतल्यान आणि दाबान आतमध्ये रेटल्यान आणि जोरात म्हणजे तर आतला मातीचा फुटा पाहिजे घरटात आपण तर घेतल्याने जो करंट बसलो एका झटक्यात तो फटकन उडावलो शिडीवरनं उडावलो तो असो उतानी झालो. भाग्यान हाक आणि आवाज पण येलो ना केवढ्या सरी. आणि समोर ते मस्कर आणि मस्करीन खळ्यात बसली होती तीच हवं दिली धरलं. काय झाला आबाचा काय झाला. बाबान पण बघल्यान या आबान भोकात घातल्यान दाबान आणि बोंब मारल्यान बाबान. मस्कर इले परत ते मस्करेन इले गोडे इले पाताडे इले दळवी इले पारकारीन इले सगळे आजूबाजूचे सगळे लोक धावान वाडीतले इले काय झाला आणि आवाज कसलेलो काय झाला सगळे. आणि हे पडलो होतो आणि मग लोकांनी जाऊन कोणतरी जाऊन आतून जाऊन पाणी आणल्यान त्याच्या तोंडावर बिरणार मारल्यान त्याका असं उभं जरा केल्याने पाणी पिऊक दिल्याने पाणी पिल्यानंतर त्याच्या जीवात जीव इलो. आणि बायकून तर कल्याणीनंतर म्हणजे बायकून तर बोंबच मारल्यान आणि रडाक लागली ती बिचारी. सगळे सांगतात रडा नको जितो हा रडा नको जितो हा. तेव्हा बघला रे हा डोळे उघडल्यान. तेव्हा मग कल्याणी रडाचा थांबला. बाबा पण तिथं बापूस पण रडाक लागलो बोंब मारल्याने. सगळे म्हणाले रडा नको आणि बायगे पण रडाक लागला ना. आणि सगळ्यांनी मी शांत केल्याने आणि त्याला कांबळा घेऊन पेळेक असा लटकवल्या म्हणजे कलवल्याने आणि टॅकाक दिल्याने. आणि म्हणतात काय झालं रे सगळे विचारूक लागले. अचानक असं शिडीवरनं आपटलं म्हणजे फेकतात तसं काय झालं काय तर तो सांगतो म्हणतात काय सांगा मी काय आज माझा मरण चिल्ला. अरे मरण इल्ला आम्ही पण बघला पण असं उडावलंच कसं ना काय करू तू ते झाडत होतं ता बघा पिन
त्या पिनीत ना त्या गांजील मासे काही म्हणतात ना ते कुंभारीन मासे तर घरटा बांधलेले ते बोल ती माती काढू काही कारण आता तोरणं बिरणं लावची लागतली ना रात्री ते भजनावाले वगैरे येतले तर त्यांना वाटेक म्हणजे उजेड दिसा गयो बल्ब लाव गयो वगैरे तर आता पिन आत कशी जायत म्हणून मी तर भोग ह्या करूसाठी मी कडकसा मागितला कडकसा काटूक दिल्याने तर काटूक मोडला माझा पॅन पण मी घालून पहिला बघितलं तर पॅन पण मोडला तो सांगता म्हणजे मी पटापट बोलतो पण तो हळूहळू बोलता म्हणजे तो सांग हळू मी पॅन पण घातलं पॅन पेचला आणि नंतर मग आता मग काटूक दिल्यान काटूक मोडला हिर दिल्यान हिर पण मोडलो मग माका ह्या मानाक लागला की बाबा नु दाबान देव हां मग मी म्हटलं दाबान दी कारण दाबान तुटाचा नाही ना दाबान दितल्यान आणि घातलंय नाही काय वर काय झालं काय फटकीचं वाकोय म्हणजे नंतर काय बटन चालू राहला तर काय कळलंच नाही माझा तो का माझा हात पडलो त्या बटनावर आणि दुसऱ्याने असं मी घालू तर मागा कळलंच नाही आणि लाईट चालू ना करंट बसलो ना अरे चुत्तम जाणतो म्हणाक लागलो अरे मुंबईकारी ना रे तू या हा आता असं हो नये कोणाचा अरे येड्या चारकांड खायचा तुका कळत नाही एकतरी इलेक्ट्रिक आणि त्याच्यात तू दाबान या लोखंडाचा असता कळत नाही मग शॉक नाही लागतो तर काय सगळे म्हणलं होय होय एवढं मुंबईकारी तुका समजत नाही काय कोरोना वगैरे झालेलो का रे तुझा डोक्या एवढा काही उजेड पडत नाही तो बायग्या गाडी देत होतो ह्याच माका आणल्या मी हळू बोलते गाळा म्हणून पण ते काय मालवणी भाषेत गाळीशिवाय मालवणी भाषा उठान येत नाही अलंकारात ना ते तर ह्या गाणीच्या दाबान आणल्या ह्या दाबान जर दिल्या नसता तर मी कित्या घातलं असते त्या ह्याच्या भोगात अरे पण तुया त्याने विचारल्यान देव काय म्हणून तर तू या सांगले दे म्हणून समता देणार नाही त्याची काय चूक तुझी ना अरे मुंबईकारी असे एकदम चारकांडासारखे कसे रे हा काही बाकी एकदम ह्यो मारतलास बाता मारतलास मोठमोठ्यो हैस तुमचा डोचक्या चलत नाही काम करताना काही बघितू तर काही नाही घाली तुझं काही हा आणि दाबांता या लोखंडा या शॉक लागतो त्याने मग काळजी घेऊ नको त्या पोरग्याचा दोष किती या पोरग्यात किती तू दोष देतस सारखं आपलं म्हणतं तोंडात देईन त्याचा दोष काय अहो बायको पण म्हणाली तुम्ही सांगलाच म्हणून त्यानं आणलेलं नाही तर त्याने आणलं त्या काटूक दिल्यान तर मोडला हिर दिल्यान मोडला तुमचा प्रत्येक टाइम तोंडात येईन मारीन धरून घाबरून टाकलं सगळ्यांना माझं तर जीवच गेलो अर्धो मला वाटलं आज माझा गेला कुंकू म्हणून अगो होय माझ्या मरणार टपलं बाबानू मरणार नाही टपलंय तुमच्या या संकटीला बाबा त्यात गणपती बाप्पानंच आमका वाचवल्या मग त्याच्यात आपलं राजगो म्हणता आबान भोकात घातल्यान दाबान आणि बोंब मारल्यान बाबान तेव्हा सगळी मात्र हसाक लागली मग त्याच्या बायकोन सगळ्यांना म्हणाले आता इलास ना जरा बसा तुमची मोठी मेहरबानी झाली पटकन धावा निलास एकदम आणि मालवणी माणसाचा एक स्वभाव आहे भले तो वरना तुमका काटेरी असाच पण तो आतना गोड रसाळ गऱ्यासारखो असा काही जरी वाडीत काही झाला तरी सगळी धावण्यात येईल भले वैर असांदे भांडा नसेल पण संकट येला की मात्र धावान येणारच आणि ह्यासाठी मालवणी माणूस ह्यो ओळखलो जातात चांगलो कधी संकटात मागे राहणार नाही संपूर्ण वैरी किती असलो तरी संकट इला की संकट इसरणार नाही धावणार आणि या ब्रेकिंग न्यूजमधल्या या सगळ्या या मंडळींका मी धन्यवाद देतोय तर हे चतुर्थीचे दिवस असत तुम्ही काम करतास
तर जरा सांभाळून करा. शिडीवर उभे राहिलास नाहीतर शिडी चढल्यानंतर पाय बी सटकाचो नाही किंवा शिडी सटकाची नाही. आतासा बुळबुळीत झालेला शेवाळ असा तर जरा बघा जरा. काही बाजूबाजूक रानबीन असा तर तासून टाका जरा सगळ्यात चांगला. आणि खळा जरा चांगला करा जरा. नाहीतर भजनक येणाऱ्यांचं त्यांचं भजन व्हायचं पाय निष्ठान. प्रत्येकाक सांगता येईल चाकरमान्याक मी इलास ना जसे चांगले इलास ना तसे चांगले जावा. गणपतीची सेवा बिवा करा. या बबण्यासारख्या या आबासारख्या असं काय करू नको. भोका पिकात दाबान घालू नको. हो आता राजगो म्हणतं तसं व्हायचा. आबान भोकान घातल्यान दाबान आणि बोंब मारल्यान बाबान. पुन्हा सगळे हसाक लागले. तर मंडळी ही अशी मालवणी गजाल घडलेली ब्रेकिंग न्यूज. गजालीचं नावच असा आबान भोकात घातल्यान दाबान आणि बोंब मारल्यान आबान. तर ही मालवणी गजाल छोटीशी होती, मजेशीर, चांगले वेळ इलाय म्हणून. आणि चतुर्थीचे जे दिवस असत जशी म्हाका मोबाईलवरून पटकन न्यूज उली ब्रेकिंग न्यूज मी सांगले तुमका. तर मंडळी येते मग वेळ गावलो की भेटते. आता काय भेट होतलीच रोज आरतीच्या निमित्तान. दशावतारी वगैरे आरती घ्याव्या आणि एकेकाचे अवतार दाखवूया आपण. तर मंडळी मी रजा घेतोय तुमची. भेटाया लवकरच. बघूया आता खयची खेप येता ती. मधीच येत खेप भेटाया तेव्हा सांगा ना तेव्हा एक गजाल. मागे सांगलंय हगवणीचे मासे बहुतेकांचे फोन येले चांगली होती म्हणतात गजाल.